नमस्ते. चला तर मग आज आपण बनवूया शिमला मिरची बटाट्याची भाजी। त्याच्यासाठी मी शिमला मिरची, बटाटा, कांदा, टमाटर कापून घेतलेला आहे। अद्रक लसूण वाटून घेतलेली आहे। मग साईडला गॅसवर आपण कढई ठेवून त्यामध्ये मोहरी जिरेची फोडणी करूया। मोहरी जिरे तडतडले की मग त्यामध्ये आपण कांदा घालून घेऊ। कांदा थोडा वेळ भाजायचा। कांदा थोडा भाजला की मग त्यामध्ये आपण थोडासा कढीपत्ता टाकून घेऊया। कढीपत्ता हे करून मग थोडंसं अद्रक लसूण टाकलं, 1 चम्मच पेस्ट। थोडं भाजलं की मग त्यामध्ये आपण टमाटर टाकून घेऊया। टमाटर पण चांगले मऊ होईपर्यंत आपण त्याला तेलात परतून घेऊया। टमाटर व्यवस्थित मऊ झाले की मग त्यामध्ये आपण आपले मसाले घालूया। चवीनुसार लाल तिखट, मीठ, हळद आणि थोडी धना पावडर अशी टाकून घ्या। मसाले थोडे भाजले 1-2 मिनिटं की मग आपण आपल्या भाज्या घालूया। शिमला मिरची आणि बटाटा घालून घेतला आणि मग 1-2 मिनिटं परतायचं। भाज्या व्यवस्थित परतून 1-2 मिनिटं मिक्स करून त्याला आपण मग थोडा वेळ 2 मिनिटं असं झाकून ठेवूया। झाकण काढून परत भाजी आपण 1 मिनिटं खालीवर परतून घेऊया आणि मग त्यामध्ये आपण थोडंसं शेंगदाण्याचं कूट बारीक वाटलेलं आणि मी सुकं खोबरं असं बारीक वाटून ठेवते, ते चमचाभर थोडंसं घालूया। शेंगदाण्याचं कूट आणि खोबरं घालून मग थोडा वेळ परतून आपल्याला भाजीला शिजायला पाहिजे तेवढं पाणी आपण टाकून घेऊया। पाणी टाकून थोडा वेळ भाजी झाकून शिजायला द्यायची। गॅस बारीक करून भाजी शिजायला द्यायची। मग आता बाजूच्या दुसऱ्या गॅसवर तवा ठेवून मी आता चपात्या करून घेणार आहे। तर मग गव्हाचं पीठ मी अगोदरच मळून ठेवलेलं अर्धा तास भिजण्यासाठी। थोडा वेळ पीठ भिजलं की चपाती चांगली मऊ अशी होते। मग पटकन आता आपण चपात्या करून घेऊया। चपातीचा गोळा करून असं थोडंसं पीठ लावून आपण त्याला लाटून मग आतमधून तेल लावून फोल्ड करूया आणि 4 पदरी चपाती होते छान मऊ लुसलुशीत। त्याला पीठ लावून आपण पातळ लाटून घेऊया। तुम्हाला जशी पाहिजे तेवढी लहान मोठी चपाती तुम्ही लाटा आणि मग तव्यावर तेल लावून थोडंसं टाका। चपाती चांगली गॅस फास्ट करूनच भाजा म्हणजे मऊ होते, एकदम चांगली लुसलुशीत अशी। खालून वरून तेल लावून थोडं चपाती चांगली अशी भाजून घ्यायची। अशाच मी आता माझ्या जेवढ्या पाहिजे तेवढ्या चपात्या सगळ्या करून घेते। तोपर्यंत आता आपली भाजी पण शिजत आलेली आहे। भाजी शिजली की आपण गॅस बंद करून घेऊया। इझी रेसिपी आहे, तुम्ही पण ट्राय करा आणि तुम्हाला आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। आणि आता आपण आपलं ताट काढून घेऊया जेवणाचं। थँक्यू।